सोलापूर येथील सावरकर जलतरण तलाव येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरणपटू तसेच त्यांच्या पालकांनी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन सादर केले। यावेळी नगरसेविका रोहिणी तडवळकर तसेच नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर मॅकल, मेघनाथ येमूल यांचाही सत्कार करण्यात आला। जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ झाल्यामुळे अनेक खेळाडूंना नियमित सराव करणे कठीण होत असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली। सोलापूर शहरातील अनेक जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले असल्याने अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने मोफत सरावाची सुविधा कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी खेळाडू व पालकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत शहरातील खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सोलापूरचे नाव उज्ज्वल केल्याचे सांगितले। त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। लवकरच महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंना मोफत सरावाची सुविधा कशा पद्धतीने देता येईल याबाबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी यशवंत पाथरूट, श्रीकांत शेटे, मनीष भावसार, श्रीकांत दोरनाल, हरीश अन्नलदास, दशरथ गुरव, प्रताप सूर्यवंशी, श्रीरंग खाडेकर, संजय साळुंखे, सुरेश माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जे सोलापुरातले आहेत ते अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम करत असताना सावरकर जलतरण जो आहे तो भाडेतत्वावर या ठिकाणी एका मक्तेदाराला देण्यात आलेला होता आणि निश्चितच या ठिकाणी मक्तेदारांची रेट जास्त असल्या कारणाने अनेक जे खेळाडूंना या ठिकाणी अडचण निर्माण होत आलेली आहे। अनेक प्रश्न वेळोवेळी आपण या ठिकाणी मांडण्यात आलेलं, आयुक्तांना देखील आपण या ठिकाणी सांगितलं होतं की अनेक अडचणी जे आपले नवनवीन खेळाडू निर्माण होतात त्यांना अनेक अडचणी या ठिकाणी यायला लागले आहेत। कारण काय, त्याची फी जी आहे फी जास्त प्रमाणात या ठिकाणी आकारली जाते आणि आपले जो मेन खेळाडू जे राहतात ते बाजूला राहून अनेक दुसरे बाकीचे खेळाडूंना या ठिकाणी जे नुसतं येऊन पाहणारे जे लोक असतात त्यांनाच त्या ठिकाणी वाव मिळत आहे। तर निश्चितच या ठिकाणी एक बैठक लावून आपण आयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांना आपण या ठिकाणी विनंती करूयात की राज्य लेवलचे, आंतरराष्ट्रीय लेवलचे व तसंच राष्ट्रीय लेवलचे, आंतरराष्ट्रीय लेवलचे जे खेळाडू आहेत त्यांना आपण या ठिकाणी फीमध्ये सवलती देण्यात यावा असं आपण लवकरात लवकर या ठिकाणी एक मीटिंग आयोजित करूयात आणि निश्चित सर्वांना एक पासेस करून, वेगळ्या प्रमाणात पासेस करून आपण त्यांना त्या ठिकाणी कशी सवलतीमध्ये बसवता येईल आपण त्या ठिकाणी बसवूयात। मी देखील या ठिकाणीच तयार झालेलो आहे। मला देखील पार्क स्टेडियम असेल किंवा आपलं मार्कंडे जलतरण असेल या ठिकाणीच आम्ही देखील लहानपणापासून स्विमिंग करून तयार झालेलो आहोत। तर निश्चित आपले कुठलेही खेळाडू या ठिकाणी प्रशिक्षणापासून किंवा सवलतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही निश्चित या ठिकाणी घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अजून ह्याच्यापेक्षा पण जास्ती काय करता येईल याला आपण एक बैठक घेऊन आपण सर्व प्रश्न मार्गी लावूयात।